हॅलो नमस्कार, माझे नाव ज्योती. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. 15 दिवसाची मलाई साठलेली होती, मग तूप काढायचे होते. म्हटलं मग तुमच्यासोबत पण माझा ब्लॉग शेअर करू. मिक्सरचं मोठं भांडं घेऊन घेतलंय, त्याच्यामध्ये आपली मलाई टाकली. अगोदर बिन पाण्याचं फिरवून घ्यायचं, मग नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू. पाणी टाकल्यानंतर आपण डबल आपलं मिक्सर फिरवून घेऊ. आपल्या मलाईला लोणीला काही जास्त बघायची गरज नाही आहे, पटपट निघून जाते, काही जास्त वेळ वगैरे लागत नाही. हे बघू शकता, लगेच मलाईमध्ये लोणी तयार होऊन गेला आपले लोणी. मग पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि दुसरी जी मलाई होती अजून ती मलाई टाकून घ्यायची आणि बिन पाण्याचं अगोदर फिरवून घ्यायचं आणि लगेच आपण मिक्सरला भांडं लावून घ्यायचं आणि लगेच फिरवून घ्यायचं. आणि मग थोड्या वेळानं आपल्याला 2-3 सेकंड फिरवून घ्यायचे. मग नंतर डबल पाणी टाकायचं आणि मग नंतर डबल फिरवून घ्यायचं. असं आपल्याला ही टेक्निक करावीच लागेल आणि लवकर आपलं लोणी मग निघून जाईल. काही जास्त वेळ वगैरे लागत नाही. तुम्ही असं नक्की ट्राय करा. तुम्ही तर करतच असाल, पण तरी पण ज्याला माहिती नाही त्याला तर करावंच लागेल ना. बाहेरचं आणण्यापेक्षा घरीच मस्तपैकी आपलं गावरान तूप तयार होऊन जातं. काही बाहेरचं आणायची गरज नाही. आपल्याला माहिती पण नसतं बाहेरमध्ये किती केमिकल वगैरे काही पण टाकून ते बनवतात, स्टोअर करून ठेवतात. हे कसं आपण चालू बनवू शकतो आणि आपण दूध तर आणतोच ना, त्याच्यावरची फक्त मलाई काढायची. मग अशा पद्धतीने तूप तयार करायचं. फक्त नव्हे तर आपल्याला खायलाच नको तर देवाजवळ पण जळतं आणि देवाला पण लागतं. आपण बाहेरून आणतो त्यापेक्षा आपण आपल्या घरी बनवू शकतो. लगेच गॅस ऑन करायचा आणि आपलं पातेलं जे लोणीचं होतं ते ठेवून द्यायचं. आणि ही पण टेक्निक करायला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही. पहिले आपण गॅसचा मोठा फ्लेम ठेवायचा आणि मग थोड्या वेळाने आपण लो करून द्यायचा. जास्त मोठ्या फ्लेमवर आपलं तूप नाही तर मग जळू शकते. हे बघू शकता कसं मस्तपैकी रेडी होतं आहे आपलं तूप. लगेच लोणीमधनं तुपामध्ये कन्वर्ट होतं आहे. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि याच्या वेगळे कोणती काही पद्धत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तसं करून बघेल. हे बघू शकता तुम्ही, आपलं तूप आहे ते इथं रेडी आहे. आपण गॅस बंद करून द्यायचा. हे बघू शकता कसं मस्तपैकी आपलं एकदम भारी प्युअर तूप तयार झालं आहे, गावरान तूप. अशा पद्धतीने तुम्ही पण करा. आणि आता आपण तुपाला आपल्या गाळून घ्यायचं. माझ्याकडं काचेची काही बरणी वगैरे नव्हती म्हणून मी ग्लासमध्ये ठेवलं. तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवा, एकदम छान दिसतं काचेच्या बरणीमधनं. इथं आपलं तूप तयार आहे शुद्ध. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.